नमस्कार बापू. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी ते चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला घंटी आहे द्या दणकुल्या दाबून, म्हणजे नवीन व्हिडिओ बघता येतात. धन्यवाद. बरं असंच प्रेम राहू द्या बरं माय. ओके. तर नमस्कार जय महाराष्ट्र भाऊंनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्याच यूट्यूब चॅनलमध्ये म्हणजे SB डेटस एडिटरमध्ये. तर भाऊंनो, जर आता तुम्ही आपला स्टार्टिंगला व्हिडिओ बघितला असेल आणि तुम्हाला यार आवडला पण असणार आहे तर यार मग तुम्ही आत्ताच एक व्हिडिओला लाईक करून टाका. आणि चॅनलवर जर का तुम्ही नवीन आला असेल किंवा पहिल्यांदाच आला असेल तर चॅनलला तुम्हाला सबस्क्राईब करायचं आहे. कारण की तुम्हाला माहिती असते इथं रोजच आपण अशाच प्रकारचे नवीन खतरनाक व्हिडिओ एडिटिंग करतच असतो. त्याचे नोटिफिकेशन देखील तुम्हाला हवी आहे यार, त्यामुळे नोटिफिकेशन तुम्ही ऑलवरती सेट करून ठेवायचं आहे. ओके. आणि बघा, अशा पद्धतीचा व्हिडिओ बनवणं खूप सोपं असणार आहे. आणि जे काय आपण व्हिडिओमध्ये मटेरियल वापरलेलं आहे सर्व मटेरियलची लिंक तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सोबतच टेलिग्रामवर दोन्ही जागेवर दिलेली आहे, कुठून पण तुम्ही इझिली डाउनलोड करू शकता. ओके. तर आता बघा, व्हिडिओ बनवण्यासाठी सुरुवातीला या 2 प्रीसेटची गरज पडणार आहे. दोन्ही प्रीसेटची लिंक तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे भाऊनो. ठीक आहे. तर आता व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला काही जास्त यामध्ये चेंजेस वगैरे करायचे नाही, सर्व काही तुम्हाला सेट करून दिलेलं आहे. सुरुवातीला ते बीट मार्कला ओपन करायचं आहे. आता बीट मार्कला ओपन केल्याच्या नंतर अशा पद्धतीचं काय असणार आहे भाऊनो. ठीक आहे. तर या ठिकाणचे इमेजेस तुम्हाला चेंज करून घ्यायचे आहे सुरुवातीला, आणि तुम्ही तुमच्या स्वतःच्या मॉडेलचे किंवा तुमच्या स्वतःचे ॲड करून घ्यायचे. जर तुम्हाला माहिती नसेल कशा पद्धतीने चेंज करायचे तर सुरुवातीला महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी आपण जे बी इमेज वापरणार आहोत ते इमेजेस आपला 9:16च्या रेशोमध्ये क्रॉप असणं गरजेचं आहे. ओके. आणि जर का तुम्हाला माहिती नसेल तर कशा पद्धतीने बनवतात तर आपल्याला काय करायचं आहे भावनो, सुरुवातीला तुम्हाला बॅक बटनाचा वापर करून बॅक यायचं आहे. बॅक आल्याच्या नंतर खाली प्लस बटन दिलं त्यावर क्लिक करायचं आहे. आणि इथून आपल्याला काय करायचं आहे, 9:16चा रेशो सिलेक्ट करायचा आहे. खाली तुम्हाला क्रिएट प्रोजेक्टचं ऑप्शन दिलं त्यावर क्लिक करायचं आहे. प्लसमध्ये जाऊन मीडियममध्ये जायचं आहे. जो फोटो तुम्ही वापरणार आहोत तो फोटो जस्ट तुम्हाला काय करायचं आहे, ॲड करून घ्यायचा आहे भाऊनो. ठीक आहे. आता फोटो ॲड केल्याच्या नंतर वरती 3 डॉटवर क्लिक करायचं आहे. फिल कंपोजिशन एरिया करून घ्यायचं आहे. इमेजेसला बरोबर सेट करायचं आहे. एक्सपोर्टवरती क्लिक करायचं आहे. ओके. त्यानंतर क्रिएट फ्रॉम ॲज PNGवर टिक करायचं आहे आणि इथून आपल्याला एक्सपोर्ट करून घ्यायचं आहे. ओके. इतकं केल्याच्या नंतर तुमच्या इमेजेस 9:16च्या रेशोमध्ये क्रॉप होऊन जाईल भाऊनो. ठीक आहे. तर बघू शकता थोडंसं लोड घेईन, नंतर इथून आपल्याला सेव्ह करून घ्यायचं आहे, नंतर क्लोज करायचं आहे. असे तुम्हाला 7-8 इमेजेस बनवून घ्या. ओके. त्यानंतर बॅक यायचं आहे आणि आत्ता आपल्याला बीट मार्कला ओपन करायचं भाऊनो. ठीक आहे. आता बीट मार्कमध्ये आल्याच्या नंतर आपल्याला राहतो काय विषय की इमेजेस चेंज कसे करून घ्यायचे. तर सुरुवातीला इमेजमध्ये क्लिक करायचं अशा पद्धतीने. त्यानंतर खाली कलर आणि फिलचं ऑप्शन दिलं त्यावर क्लिक करायचं आहे. नंतर या स्टारवरती क्लिक करायचं आहे. आता स्टारवरती क्लिक केल्याच्या नंतर आपण जे इमेजेस बनवले असेल ते अलाइट मोशनमध्ये जायचं आहे. फोल्डर ओपन करून इमेजेस अशा पद्धतीने सिलेक्ट करायचं आहे. वरती प्लसचं बटन दिलं त्यावर क्लिक करायचं आहे. इमेज तुमचा चेंज होऊ जाईल. ओके. अशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणचे सर्व इमेजेस चेंज करून घ्यायचे आहे भाऊनो. ठीक आहे. सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला चेंज करून घ्यायचे आहेत सर्व इमेजेस. त्यानंतर आपल्याला चेंजेस काही करायचे नाही, बरोबर 8:5 पाशी यायचं आहे. प्लसचं खाली बटन दिलं त्यावर क्लिक करून मीडियममध्ये जायचं आहे. आणि आता जे तुम्ही फोटो वापरणार आहोत तो फोटो जस्ट तुम्हाला काय करायचं आहे, इथून एक ॲड करायचं आहे. फोटो ॲड करायचा आहे. आधी सुरुवातीला एक्स्ट्रा पार्ट कट करायचा आहे. 3 डॉटवर क्लिक करायचं आहे. फिल कंपोजिशन एरिया. ओके. अशा पद्धतीने आणि इमेजेस तुम्हाला इथं बरोबर सेट करून घ्या तुम्ही अशा पद्धतीने. आणि अशा पद्धतीने आता तुम्हाला काय करायचं आहे, शेवटपर्यंत इमेजेस ॲड करून घ्यायचे आहे भाऊनो. ठीक आहे. तर चला आपण आता लवकरात लवकर शेवटपर्यंत इमेजेस ॲड करून घेऊ. यानंतर पुढची प्रोसेस मी तुम्हाला सांगतो पुढे कशी करायची आहे. ओके. तर आता इथं बघा भावनो, तुम्हाला 23 सेकंदापर्यंत आल्याच्यानंतर खूप लहान बीट दिसतील. ओके. तर या बीटच्या मध्ये आपल्याला एक इमेज ॲड करण्याऐवजी तुम्ही काय करायचं आहे, या ठिकाणी एकच इमेज ॲड करून टाकायचं आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने शेवटपर्यंत. त्यानंतर फिल कंपोजिशन एरिया. ओके. बस इतकं सांगायचं होतं. अशा पद्धतीने आता तुम्हाला या ठिकाणी शेवटपर्यंत इमेजेस ॲड करून घ्यायचे आहे. ठीक आहे. तर आता लगभग आपली या ठिकाणी इमेजेस शेवटपर्यंत आपण ॲड करून घेतलेले आहे भावनो. ठीक आहे. तर अशा पद्धतीने फिल कंपोजिशन एरिया वगैरे तुम्हाला व्यवस्थित करून सेट करून ठेवायचं आहे. आणि अशा पद्धतीने आता लास्टपर्यंत ॲड करून घ्यायचे. त्यानंतर आपल्याला बॅक बटनाचा वापर करून बॅक यायचं आहे. सेकीपेकला ओपन करायचं आहे भावनो. ठीक आहे. सेकीपेकमध्ये 2 इमेजेस असणार आहे. सुरुवातीच्या इमेजमध्ये क्लिक करून इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटवर जाऊन कॉपी इफेक्ट. ठीक आहे. त्यानंतर इथून बॅक यायचं आहे आणि पुन्हा आता आपल्याला काय करायचं आहे, बीट मार्कला ओपन करायचं आहे भावनो. ओके. आता बीट मार्कमध्ये आल्याच्यानंतर राहतो काय विषय आपला की या ठिकाणी थोडंसं पुढे यायचं आहे. आणि पुढे आल्याच्यानंतर या ठिकाणचे जे काय आपले इथून आपण जे इमेजेस ॲड करण्यासाठी सुरुवात केली होती तर आता आपल्याला काय करायचं आहे, या इमेजमध्ये क्लिक करून इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटवर जाऊन पेस्ट. ओके. तर अशा पद्धतीने आता तुम्हाला काय करायचं आहे, या सर्व इमेजेसला अशा पद्धतीने हा जे इफेक्ट आहे तो पेस्ट करून घ्यायचा आहे. आणि हा जे इफेक्ट असणार आहे तो भावना तुम्हाला काय करायचं आहे, या ठिकाणी आपले खूप लहान बीट होते ना इथपर्यंत 23 सेकंदापर्यंत तुम्हाला हा जे इफेक्ट आहे तो पेस्ट करायचा आहे. त्यानंतर आपल्याला पुढील इमेजेसला इफेक्ट पेस्ट करण्यासाठी पॅक जाऊन सेकीपेकला ओपन करायचं आहे. जे काय वरती इमेज आपल्याला एक आहे त्याचा पण इफेक्ट अशा पद्धतीने कॉपी करायचा आहे. सोबतच वरती एक CC प्रीसेट ॲड करून दिलेले आहे, तो पण अशा पद्धतीने कॉपी करून घ्यायचे आहे. ओके. त्यानंतर बॅक येऊन बीट मार्कला ओपन करायचं आहे आणि सुरुवातीलाच आपल्याला येऊन या ठिकाणी क्लिक करून आपल्याला पेस्ट लेअर करून घ्यायचे आहे अशा पद्धतीने.
त्यानंतर आपल्याला आपण सुरुवातीची इथून इमेजेस ॲड करण्यासाठी राहिली होती, तर इथे येऊन आपल्याला ह्या जे इमेजेसला आपल्याला हा जे इफेक्ट आहे तो पेस्ट करून घ्यायचा आहे भावनो. ठीक आहे, आता पेस्ट केल्याच्यानंतर पुन्हा बॅक यायचं, इथे यायचं, बॅक म्हणजे इथे यायचं आहे आणि इथं आल्याच्यानंतर आम्ही तुम्हाला जे काही वरचे रेक्टँगल 1 ॲड करून दिले त्यावर क्लिक करून इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटवर जाऊन कॉपी इफेक्ट करून घ्या. त्या ठिकाणी आपण ब्लिंकचा एक इफेक्ट लावला होता, तो इफेक्ट आपल्याला काय करायचं आहे, या इमेजेसला पण पेस्ट करून टाकायचा आहे भावनो. ठीक आहे, या ठिकाणी अशा पद्धतीने पेस्ट करून टाकायचा आहे, म्हणजे हा पण इमेज आपला अशा पद्धतीने ब्लिंक होत जाईल. आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, आणि इथून पुढच्या सर्व इमेजेसला अशा पद्धतीने हा जे इफेक्ट असणार आहे तो पेस्ट करायचा आहे. या ठिकाणी आपण दुसरे कुठले इमेजेस वापरले भावनो, तर आपल्याला काय करायचं आहे, हे जे इफेक्ट आहे ना तो पुन्हा कॉपी करून घ्या अशा पद्धतीने. आणि कॉपी केल्याच्यानंतर या इमेजचा हे इफेक्ट आपल्याला पेस्ट नाही करायचा आहे, हा पेस्ट करायचा, खालच्या ब्लिंकचा डिलीट करून टाकायचा आहे. ओके, तर आणि पुन्हा हा जे आहे ते कॉपी करून घ्यायचा आहे, बॅक यायचं आहे. आणि आता इथून पुढील सर्व इमेजेसला तुम्हाला काय करायचं आहे, हा जे इफेक्ट असणार आहे तो पेस्ट करत जायचा आहे. अशा पद्धतीने शेवटपर्यंत पेस्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी तुम्हाला लोगो लावून घ्यायचा आहे आधी ना, त्यानंतर एक्सपोर्टवर क्लिक करून तुम्हाला व्हिडिओच्या साईज वगैरे सेट करून एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे. तर इतका सोपा आपला व्हिडिओ होता. नक्की आवडला असेल, एक लाईक करून टाका. बाय.